अहिल्यानगरची प्रसिद्ध रील स्टार कोमल काळे हिला अटक। कोमल काळे आणि तिच्या प्रियकराला चोरीच्या गुन्ह्यात अटक। इंस्टाग्रामवर कोमल काळे हिचे 50,000हून अधिक फॉलोअर्स। बस स्थानकात पर्स, मोबाईल, दागिन्यांची चोरी करायची कोमल। चोरी केलेला मुद्देमाल कोमल ठेवायची प्रियकराकडं। पोलिसांनी सापळा रचून केली कोमलला अटक। पोलिसांनी जप्त केला 9,35,000चा मुद्देमाल। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं असं म्हणतात। असाच काहीसा प्रत्यय अहिल्यानगर जिल्ह्यात आलाय। दिसायला भोळा दिसणारा चेहराच काय करून जातो याचं उदाहरण अहिल्यानगरमध्ये पुढे आलंय। इंस्टाग्रामवर 50,000 फॉलोअर्स असणारी रील स्टार आणि तिचा प्रियकर एका चोरीच्या गुन्ह्यातील मास्टर माइंड ठरलेत। पाहुयात हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आणि ही रील स्टार नेमकी कोण आहे। एक कहानी है जो सबको बतानी है, जिसकी जलती है उसकी और जलानी है, समझने वाले को इशारा बहुत। हाँ, गुरूर है हमें हमारे किरदार पर, कोई तुमसा नहीं तो कोई हमसा भी नहीं। येऊ का? या कसं येऊ? खिशात हात टाकून। आपल्याला काहीतरी पिक्चर मधलं गाणं टाकायचं बरं का? हो हो। पाहिलात हा व्हिडिओ? ही आहे अहिल्यानगरची रील स्टार कोमल नागनाथ काळे। हिचे इंस्टाग्रामवर 50,000हून अधिकचे फॉलोअर्स आहेत। ग्लॅमरस फोटो, डान्स, रील्स याद्वारे ती इंस्टाग्रामवर लोकांना भुरळ घालते। एक लोकल सेलिब्रिटी असणारी कोमल हिला झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग हवा होता आणि त्यानंतर तिने तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधरी याच्या मदतीनं चोरीचा मार्ग निवडला। झटपट पैसे कमावणं आणि त्यातून आपले शौक पूर्ण करण्याची तिला सवयच लागली। कोमल आणि तिचा प्रियकर यांनी चोरीची मालिका सुरू केली। बस स्थानकावर येणाऱ्या लोकांच्या पर्स, मोबाईल, मौल्यवान वस्तू यावर त्यांची नजर राहत होती आणि त्याद्वारे ही बंटी बबलीची जोडी सर्रासपणे चोरी करत होती। वाढलेल्या चोरीच्या प्रमाणामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं। दिवसेंदिवस तक्रारीही वाढत होत्या। त्यात या चोऱ्या कोण करतय याचा पत्ता लागत नव्हता। पोलिसांनी आपल्या खबरांमार्फत तपास सुरू केला आणि अखेर पोलिसांच्या तपासाला यश आलं। रील स्टार म्हणून वावरणारी, लोकल सेलिब्रिटी म्हणून वावरणारी रील स्टार कोमल काळे हिच्या बाबत पोलिसांना माहिती मिळाली। कोमल ही चोरी करण्यासाठी पाथर्डी बस स्थानकात आल्याचं पोलिसांना समजलं। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि अखेर पोलिसांना कोमल दिसून आली। संधी मिळताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं। पोलिसांना सुरुवातीला ती उडवाउडवीची उत्तरं देत होती, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच कोमल पोपटासारखी बोलू लागली। अखेर चोरी करत असल्याचं कोमलनं कबूल केलं। शिवाय चोरी का करत आहे याचीही माहिती तिनं पोलिसांना दिली। त्याचबरोबर या चोऱ्या आपण एकट्यानं केल्या नाही, तर आपल्या सोबत प्रियकर सुजित राजेंद्र चौधरी असल्याचंही तिनं पोलिसांना सांगितलं। चोरीचा सर्व माल आपण प्रियकर सुजितकडे देत असल्याचंही तिनं कबूल केलं। त्याचबरोबर सध्या प्रियकर सुजित शेवगावला असल्याची माहितीही तिनं पोलिसांना दिली। पोलिसांनी तातडीने कारवाई करत सुजितला शेवगाव येथून अटक केली। या बंटी बबलीच्या जोडीकडून पोलिसांनी 9,35,230 किमतीचा ऐवज जप्त केला। यात 6.5 तोळे सोन्याचे दागिने, 1.5 लाखांहून अधिक किमतीचा आयफोन 17 प्रो मॅक्स, इतर रोख रक्कम आणि मोबाईलचा समावेश आहे। पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकचा तपास करतायत। रील स्टार कोमल काळे ही बीडमधील कुख्यात गुन्हेगार खोक्या उर्फ सतीश भोसलेची भाची असल्याची माहितीही आता पुढे येतेय। कोमल काळे विरुद्ध बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात 3 गुन्हे नोंद आहेत, तर सुजित चौधरीवर दरोडा, घरफोडी
अशा 8 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या दोघांचीही कसून चौकशी सुरू असून या चौकशीतून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.